राज्यातल्या अर्थ खात्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजूनही आग्रही आहे असं समजतंय। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्र्यांना या संदर्भात भेटणार आहेत। अर्थ खातं मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजूनही प्रयत्न सुरूच आहेत। तर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थ खातं ही भाजपनं आपल्याकडेच ठेवलं होतं। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। तर संदीप, काय अपडेट्स याविषयी? अजूनही पाठपुरावा सुरूच आहे। अगदी बरोबर आहे स्नेहा। युपीए सरकारच्या म्हणजे काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातही आणि त्यानंतर 2014 नंतर जी काय भाजपची सत्ता आलेली होती त्या काळातही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहिलेल्या अजित पवारांनी अनेक वेळेला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता। मात्र 28 जानेवारीला त्यांचं अपघाती निधन झाल्यानंतर सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या पक्षाचा उपमुख्यमंत्री पद देखील त्यांना देण्यात आलं होतं। मात्र जे बजेट मांडायचं होतं एप्रिल महिन्यामध्ये त्यावेळेला मात्र हे खातं भाजपनं आपल्याकडे घेतलं आणि अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे खातं गेलं आणि आजही अर्थमंत्री म्हणून तेच काम पाहत आहेत। मात्र अर्थ खात्या म्हणजे बजेट सादर झाल्यानंतर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर हे खातं पुन्हा तुमच्याकडे दिलं जाईल असा शब्द भाजपनं आणि भाजपच्या हायकमांडनं दिला होता असं वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नक्की संदीप, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल। त्याच्यामुळे आता भाजपच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे।